जलबोगद्याच्या कामामुळे नदी प्रदूषणाचा आरोप. न्यायासाठी शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषण. तालुक्यातील बळवली, आंबिवली आणि बेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये सिडको अंतर्गत सुरू असलेल्या जलबोगद्याच्या कामाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मेघा इंजिनिअरिंग कंपनीनं सुमारे 300 फूट खोल जलबोगद्याचे खोदकाम करताना गंधक, सल्फर व इतर क्षारयुक्त पाणी गावाजवळील नदीपात्रात सोडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले असून परिसरातील नैसर्गिक झरे बंद पडले आहेत. या पार्श्वभूमीवर पंचक्रोशीतील शेतकरी आणि ग्रामस्थांनी पेन तहसील कार्यालयासमोर आमरण साखळी उपोषण सुरू केले आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, माजी सरपंच रमेश पाटील आणि बैराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून शेकडो शेतकरी आणि विविध सामाजिक संस्थांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ग्रामस्थांच्या निवेदनानुसार बळवली, आंबिवली, बेलवडे, मुंगोशी, दवणसर आणि वळक परिसरातील शेती, भाजीपाला उत्पादन, मासेमारी तसेच जनावरांवर या रासायनिक पाण्याचा मोठा परिणाम झाला आहे. तसेच अनेक गावातील विहिरींचे पिण्याचे पाणीही आटल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान दूषित पाणी तात्काळ बंद करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करून भरपाई द्यावी आणि हेटवणे धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. खरं तर विश्वासाने सांगायचं झालं तुम्हाला तर हजारो कोटीचा यामध्ये घपला आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावं. सिडकोने हजारो कोटी नको तिकडे देणग्या दिल्यात. मग तुम्ही इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी 2-4 कोटीची पाईपलाईन असेल, 2-4 कोटीचं काही भरपाई असेल, त्याला आजार का वाटतात? हजारो कोटी भ्रष्टाचार करता आणि सर्वसामान्य लोकांचं पाणी पळवता. पाणी हे जीवन आहे, ते हिसकावून घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. संविधानाने आम्हाला अधिकार दिलेत, लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलेत. तुम्ही पाणी पळवून नेऊ शकत नाही. अगोदर ती व्यवस्था सगळी करा. ही जबाबदारी सिडकोची जास्त आहे. सिडकोनी हा प्रकल्प आणलाय. सिडकोनी जबाबदारी सगळे पुरावे सगळ्यांची ही कामं केली पाहिजेत. या 3 प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात. आमचा विकासाला विरोध नाही, परंतु आमच्या मानेवर पाय देऊन आमचं पोटचं पाणी पळून तुम्ही जर या गोरगरीब शेतकऱ्यांवर आणि आदिवासी वाड्यांचे जर हलाल करत असाल, तुम्ही जाऊन बघा. मी 2 दिवस दौरे केले. अत्यंत वाईट अवस्था आहे आणि हे प्रशासन ढिम्यासारखं बघत बसलंय. याच्या पुढचं आंदोलन मी आज सांगतो, आज बळवली, आंबिवली, वळक, मुंगोशी, बेलवडे, आदिवासी वाडीतील लोक आम्ही प्रमुख आहोत. उद्याच्या क्षणाला या 8 दिवसात काय व्यवस्थित निर्णय दिला नाही तर न भूतो न भविष्याचे असे आंदोलन होईल आणि सगळे यांचे कारनामे उघड केल्याशिवाय मी हरीश बेकावडे सामाजिकरिता गप्प बसणार नाही. ही शेवटची ग्वाही देतो तुम्हाला. आणि शेवटचं सांगतो की आम्ही आमचं पाणी मिळवणारच. पाणी पाहिजे ना सगळ्यांना? नुकसान भरपाई पाहिजे की नाही? म्हणजे दूषित पाणी बंद झालं पाहिजे की नाही? या गोष्टी झाल्या पाहिजे, हक्क आहे. या बाबतीत सिडकोनी तात्काळ दखल घ्यावी, नाहीतर न भूतो न भविष्यात पुढचं आंदोलन होईल. हा शेवटचा इशारा या दृष्टीने देतोय मी तुम्हाला. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.